संजय राऊतला काहीतरी आता स्फोटक विधान करायचं म्हणून त्यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं सामना वाचत जाऊ नका. काही भाकितं करतो जे कधीच खरं ठरत नाही. आजच्या सामना रोकटोकमधून संजय राऊत यांनी काही भाजपमधील अंतर्गत कलह यावरती दावे केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले होते आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट सर सोबत आहेत. सर, काय सांगाल? आज सामनाच्या रोकटोकमधून असे दावे करण्यात आलेले आहेत की नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, फडणवीसांनी रसद पुरवली. कसं पाहता याकडे? त्याला आता काही कारणं राहिलेली नाहीत. संजय राऊतला काहीतरी आता स्फोटक विधान करायचं म्हणून त्यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं सामना वाचत जाऊ नका. त्याच्यामध्ये बोगसगिरीचे सगळे जे काही नमुने आहेत ना, तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करत असतो आणि आपण काहीतरी मोठी हालचाल घडवतोय किंवा काय करतोय असं तो वातावरण निर्मिती करतोय. गडकरी हे महाराष्ट्रापुरते नाही तर देशातला एक मोठा नेते येते. त्यांच्याकडे सत्ताधारी पक्षाचेच आमदार, खासदार तर नाही किंवा कार्यकर्ते नाही, तर विरोधातले सर्व नेते एक आदरानं पाहतात आणि म्हणून त्यांचा पाडण्याचा किंवा त्यांना कोणी पाडण्याचा प्रयत्न करेल तर ती त्यांच्यासाठी मोठी घोडचूक असते. म्हणून असा प्रयत्न कोणी करत नाही आणि पक्षातले तर मुळात नाही. कारण की हे जे काही 4-5 नेत्यांची जी काही फ्रंटला ज्याला आपण म्हणतो फेस, तो भाजपचा तो एक चेहरा आहे. म्हणून त्यांचा पराभव होणे शक्य नाही, त्याला पाडण्याचा कोणी प्रयत्नही करणार नाही. आणि असे बालिशपणाचे वक्तव्य करून कुठंतरी त्या माध्यमातून मोदींनी यांनी असं केलं, तुम्हाला काही सांगायला आले होते का ते? परंतु करायचं, एक स्टेटमेंट करायचं आणि त्याच्यावर चर्चा घडून आणायची, हा त्याच्या मागचा हेतू आहे. पण त्यांनी अजून एक असं रोकटोकमध्ये भूमिका मांडली आहे की जर का शहा यांची सत्ता जर का पुन्हा आली, मोदी शहांची, तर योगींना घरी पाठवतील, असं एक त्यांनी रोकटोकमधून हे केलेलं आहे. का पाठवतील? काय कारण आहे? हे सगळं याच्या कल्पनेच्या विश्वात हा वावरणारा माणूस आहे. काही भाकितं करतो जे कधीच खरं ठरत नाहीत. त्यांनी जे बोललं त्याच्या उलटच सगळं घडत आलेलं आहे आतापर्यंत. कधीच तुम्ही कोणतंही भाकीत त्याचं बघा. आघाडीचा आता इथं प्रचंड विजय होणार आहे. आता तुम्ही 4 तारखेला पाहाल, हा आघाडी सगळी साफ झालेली दिसेल. म्हणजे शुभ बोल रे नाऱ्या असं म्हणायची वेळ आता आमच्यावर आलेली आहे. कधी बोलेल तर तो वाईटातला वाईट बोलेल आणि त्याचे परिणाम नेमके उलटे घडतात. म्हणून मोदी त्यांच्या जागे स्ट्रॉंग आहेत. त्यांच्यामुळं आज UP-मधल्या सर्वात जास्त जागा निवडून येणार आहे. केंद्रामध्ये सत्ता स्थापन करताना जर सगळ्यात जास्त मोठा सहभाग कुणाचा असेल तर पहिला उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्र हा असणार आहे. म्हणून अशा लोकांच्याबद्दलचं कोणतंही गैरसमज वरच्या वरिष्ठ नेत्यामध्ये पण नाहीत आणि खाली पण नाहीत. आज मोदींच्या सभेचा डिमांड देशभरामध्ये होत होतं की आम्हाला मोदी तर पाहिजेच पाहिजे, आम्हाला योगी पाहिजेत, आम्हाला त्यांची सभा घ्यायच्यात. ही पॉप्युलरिटी हे पक्षाला पुढे घेऊन जाण्याचे संकेत असतात. म्हणून असं प्रकार कधी घडणार नाही आणि घडत नसतात. 4 जून नंतर नेमके वारे कुठे वाहतील? मातोश्रीकडे की वर्षा बंगल्यावर? वर्षावर निश्चित वाहतील. कारण की उठावानंतर झालेली ही पहिली मोठी निवडणूक आम्ही त्या ताकदीने लढलेलो आहे. आम्ही पैसे घेऊन तिकीट वाटलेले नाहीत. उभाटा गटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचं असं मत आहे की उभाटा गटाने आमच्याकडून पैसे घेऊन तिकीटं आम्हाला दिलीत. म्हणून आता ते पराभवाला पुढे जाण्याच्या ऐवजी इतरांवर आरोप करण्यात बिझी आहेत. लक्ष लोकांचं डायव्हर्ट कसं होईल. परंतु 4 जून नंतर पाल ज्यांनी पैसे दिलेत ते सुद्धा बोंबलायला तयार होतील आणि सगळं वारं जे उभाटा गटाकडे थोडे बहुत जे कार्यकर्ते राहिलेत ते निश्चितच शिवसेनेकडे येतील. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, पुण्यातील निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित थेट आरोग्यमंत्र्यांवरती आरोप केलेले आहेत की त्यांनी माझ्यावरती दबाव आणला आणि काही टेंडरची कामं करण्यास सांगितली, मात्र मी ती केली नाही, त्यामुळे कुठेतरी माझं निलंबन केलं, असं एक पत्र जे आहे ते आरोग्य अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना. कोणताही मंत्री असेल, कोणत्याही खात्याचा असेल, बेकायदेशीर कामं करायला कधी सांगत नसतो आणि सांगितलं तर त्याचा परिणाम हा अधिकाऱ्याला भोगावा लागतो. आपल्याकडे सगळे कायदे आहेत. माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेता येते. त्याच्यात जर ते निष्फळ झालं तर अधिकारी पहिले घरी जातो. म्हणून असं कोणी सांगत नसतं. परंतु निलंबनाची कारणं नेमकी काय आहेत याची जेव्हा चौकशी होईल
त्या टायमाला सत्य बाहेर येईल. आणि मंत्री असे कोणत्याही अधिकाऱ्याला असे कामं सांगत नाहीत अशी माझी माहिती आहे. आणि सांगितले तरी ते अधिकारी करत नाहीत, कारण की उद्याची नोकरी त्याची धोक्यात जाऊ नये याला जपूनच तो काम करत असतो. रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे, त्यांना भ्रष्टाचाराचा खेकडा म्हटलेला आहे आरोग्यमंत्र्यांना, आणि भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांना नांगी मारण्यास सुरुवात केलेली आहे, अशी टीका जी आहे ती रोहित पवारांनी केलेली आहे. विद्वान आहे रोहित पवार, आज आजकाल विद्वानाच्या लाईनीमध्ये थोडेसे वरच्या टप्प्यात आलेले. ट्विट करणे, इतरांवर आरोप करणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आता ते माहीर झालेले आहेत. कुणावर आरोप करता, कशाबद्दल आरोप करता, त्याची माहिती तरी घेतली का? ज्याची माहितीच आपल्याला नाही त्याच्यावर भाष्य करण्यामध्ये हे पटाईत आहेत. म्हणून आता यांच्या स्टेटमेंटकडेही लोक आता गांभीर्याने पाहत नाहीत. उद्या राष्ट्रवादीमध्ये खूप मोठे पक्षप्रवेश होतील असं ते भाकीत आहे, ते सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. काय वाटतं, राष्ट्रवादीमध्ये देखील प्रवेश होतील आणि शिवसेनेमध्ये देखील प्रवेश होतील का 4 जून नंतर? राष्ट्रवादीमध्ये तर आहेच ना, तिकडं असंतोष माजला आहे. ती सुप्रिया सुळे आणि तो रोहित पवार, ही हुकुमशाही पद्धत जी चालू आहे ना, ही असलेल्या तिथलच्या ज्येष्ठ नेत्याला पसंत नाही आहे. त्यांना वाटत नाही असं एवढं. ते शरद पवार साहेबांबरोबर ज्यांनी कामं केलीत ते आता रोहित पवारचं ऐकतील का? सुप्रिया सुळे आपल्या वेगळ्या मूडमध्ये असते. त्यांनाही आजकाल व्हिडिओ काढून अपलोड करायची सवय झालेली आहे. कुठेही पाहतो मी त्यांचा व्हिडिओ काढणार असतात. एखाद्या वेळा जर शिंदे साहेबांनी काढलं त्याच्यावर टीका करणारे आता स्वतःचेच व्हिडिओ अपलोड करतात. आणि ही अशी परिस्थिती गोंधळाची असताना तिथलचे कार्यकर्ते हे व्यथित आहेत आणि ते अजितदादाच्या गटामध्ये प्रवेश निश्चितच करणार आहेत राष्ट्रवादीमध्ये. आणि 4 तारखेनंतर अनेक उभाटाचे जे काही नेते आहेत ते आता शिवसेनेमध्ये येतील. शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेला अनुसरून जे आम्ही काम करतोय त्याला पाठिंबा म्हणून ते सर्व आमच्यात येतील आणि आम्ही पुन्हा मजबूतीने येणाऱ्या विधानसभेला समोर जातोय. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंना वैतागलेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? निश्चित वैतागलेत. कंट्रोल कोणाचा आहे? कोण नेता आहे? प्रदेशाध्यक्ष तर पहिले एक पाय टाकूनच आहेत. ते कधी येतील त्याचं सांगता येत नाही. परंतु हे इतर लोकसुद्धा काय कुणाचं ऐकायचं आता? हे आता आपले नेतृत्व करतील का? या अडचणीत येते. त्यांना असं वाटत नाही आहे. त्यांनी पण काही योगदान केलं आहे ना, पक्षासाठी दिलं आहे ना. पण आता त्याने इतरांच्या हाताखाली काम करायचं आणि ते आता नेतृत्व करणार, ही पद्धत नसते. लोकशाहीमध्ये तुम्हाला काम करताना सर्वांना बरोबर घेऊन काम करावं लागतं. जी उभाटाची गत झाली तीच शरद पवारच्या गटाची सुद्धा होते आणि त्याचा परिणाम आता तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा एकच महत्त्वाचा प्रश्न, महायुतीमध्ये देखील असं काही आहे का? कारण आनंदराव वाटसोळ असतील किंवा मग हे असतील आपले शिवसेनेचे नेते कीर्तीकर, ते देखील पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. उबाटाच्या गटामधील जे काही खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने भूमिका मांडतात, ते देखील अस्वस्थ आहेत का महायुतीमध्ये? ना, महायुतीमध्ये ते अस्वस्थ नाहीत, परंतु ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करतो. परंतु त्यांनी सुद्धा राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. पण अशा वेळेला त्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही अशी सर्वांची भूमिका आहे. आणि त्या संदर्भामधल्या अनेक तक्रारी शिंदेसाहेबाकडे केलेल्या आहेत आणि ते सुद्धा शिंदेसाहेबांना भेटणार आहेत. म्हणून याच्यामध्ये एकतर निर्णय घ्यायचा आहे तर शिंदेसाहेबांनी घ्यायचा आहे. म्हणून मला वाटतं 4 जून नंतर यावर सुद्धा निर्णय होईल. 4 जून नंतर अडसूळ आणि कीर्तीकर यांच्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूमिका घेतील? निश्चित त्याच्यावर काहीतरी भूमिका घेतील. खूप खूप धन्यवाद साम बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद रावराणेसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.